शिवसेना पक्ष चिन्ह कुणाचं? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल मांडणार बाजू. गेल्या सुनावणीमध्ये सिब्बलांकडून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवरच प्रश्न. एकनाथ शिंदेही काँग्रेसमध्ये येणार होते. पृथ्वीराज चव्हाणांचं समर्थन करताना हुसेन दलवाईंचा दावा, तर काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे पक्षप्रवेश झाला नसल्याचं वक्तव्य. भरत गोगावलेंचा वनवास अखेर संपला. पालकमंत्रीपदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात. सब्र का फल मीठा होता है. झी 24 ताशी गोगावलेंचा एक्सक्लुझिव्ह संवाद. मी महाराष्ट्रातच राहणार. ज्यांना पतंग उडवायचे त्यांनी उडवावे. मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. पंतप्रधान मोदींची दिल्लीमध्ये घेतली भेट. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक. चाकणमधील खड्डे उद्योजकांच्या प्रश्नांबाबत होणार चर्चा. पालकमंत्रीपदावरून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चेवर बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता. मुंबईत आजपासून बेस्टच्या कामगारांचं बेमुदत उपोषण. कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक. मुंबईकरांची प्रवास कोंडी होण्याची शक्यता. मुंबईत बेस्टच्या खासगीकरणाचा घाट. 22 आगारांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव. आज मुंबई महापालिकेच्या विशेष महासभेमध्ये प्रस्तावावर चर्चा होणार. भाजप शिवसेना नगरसेवकांना व्हीप जारी. मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांना आजपासून मराठीत बोलण्याची सक्ती. मराठी बोला अन्यथा आजपासून कारवाई होणार. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस देणार. मुंबई महापालिकेवर मेट्रोचा आर्थिक भार. कुलाबा ते सिप्स मार्गावरच्या स्टेशन परिसराच्या विकासाची जबाबदारी महापालिकेवर. विकासासाठी पालिकेला 702 कोटींचा निधी खर्च करावा लागणार. तुकाराम मुंढेंच्या एफडीएला हायकोर्टाचा दणका. नियमांचं 98% अनुपालन करूनही मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्यानं 5 लाखांचा दंड. एफडीएचं धोरणच विचित्र असल्याची टिप्पणी. आणि महाराष्ट्रात पावसाची असमान हजेरी. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दडी. मुंबईत पुढचे 2 दिवस हलक्या सरींचा अंदाज.